राम तपोवनादिगमनम, राम प्रभू वनाला निघाले. आणि खऱ्या रामायणाची सुरुवात तिथून तर आहे. हत्वा मृग कांचनम, एक सुवर्ण हरिण, सोन्यासारखं हरिण. वैदेही हरणम, ते हरणाला पाहिलं सीतामाईला चोरून नेलं. जटायू मरणम, सुग्रीव संभाषणम, जटायूचा त्या ठिकाणी मरण सांगितलं. सुग्रीवासोबत मैत्री सांगितली. बालीचा वध सांगितला. बाली निर्दनम, समुद्र तरणम, समुद्राच्या जवळ गेले तिथं सेतू बांधला. लंकापुरी दहनम, लंकापुरी जाळली. पश्चात रावण कुंभकर्ण हे सगळे मेले. आणि येतादी रामायणम, पुन्हा राम प्रभू अयोध्येत आले आणि सिंहासनावर बसले. हो, गोड राम प्रभूची कथा आहे. राम प्रभूची कथा म्हणजे रघुवंशाची कथा आहे. हो, सूर्यकुळामध्ये, अजिराजाच्या कुळामध्ये, दशरथाच्या अयोध्येमध्ये हो सगळा आनंदी आनंद आहे. पण राजाला सांगितलं एक दुःख आहे, एक दुःख, पोटी संतान नाही. कौशल्या, सुमित्रा, कैकेयी, तीन तीन राण्या आहेत, पण एकीच्याही पोटी संतान नाही. काय करावं? आपले गुरु वशिष्ठ, त्या वशिष्ठ गुरुला सल्ला विचारला. अरे प्रत्येक गोष्टीला मार्ग आहे. इच्छा तेथे मार्ग म्हटलंय, कदाचित खरं बी असेल. एक यज्ञ करावा लागेल. पुत्रकामेष्टी यज्ञ कर राजा. पुत्रकामेष्टी यज्ञ केला. पुत्रकामेष्टी यज्ञ कसा केला? 3 शिकारी कराव्या लागतील. 3 शिकारी. राजा दिवसभर फिरतोय वनात, वन 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 फिरतोय, पण शिकार नाही सापडत. रात्रीची वेळ, राजानं संकल्प केला उद्यापासून यज्ञाला सुरुवात करायची. शिकारी आजच कराव्या लागतील. मग एका उंच झाडावर राजा चढून बसला जंगलामध्ये, नदीच्या काठावर, आणि वाट पाहतोय. वाट पाहतोय कशाची? शिकारीची. आता येईल शिकार, मग येईल शिकार. पण शिकार काय आली नाही. त्या रस्त्यानं मात्र काशी यात्रेला निघालेला श्रावण बाळ आईबापाला आपल्या कावडीमध्ये बसून आला. आणि आईबापानं सांगितलं, दिवसभर तहानेने व्याकुळ झालेले ते आईबाप सांगतात, श्रावणा बाळा एकदा पाणी पाज रे, पाणी पाज, खूप तहान लागली बाळा. कावड अडकवली एका झाडाला, आणि अडकवलेली कावड ठेवली आणि एक कमंडलू घेतला, झारी घेतली पाण्यासाठी, आणि पाण्यासाठी शोधत शोधत तो श्रावण बाळ त्याच नदीवर आला ज्या ठिकाणी राजा दशरथ एका झाडावर शिकारीच्या शोधात बसला होता. श्रावणानं पाणी पाहिल्याबरोबर धावत पाण्याजवळ गेला, आणि पाण्याजवळ गेल्याच्या नंतर 2 घोट पाणी स्वतः ओंजळीनं तो बाळ श्रावण पिला. पण त्याच वेळेला आठवण झाली, अरे आपले आईबाप पाण्याची वाट पाहत बसलेले, वाट पाहत बसलेले. पाणी नेलं पाहिजे आईबापाला. आपण जर इथं पीत बसलो तर वेळ लागेल. तो कमंडलू, ती झारी पाण्यामध्ये बुडवली, आणि अशी बुडवून सरळ केल्याच्या नंतर पाण्यातून बुडबुड बुडबुड असा आवाज झाला. बुडबुड्यांचा आवाज झाला. तोच आवाज ऐकला झाडावर बसलेल्या त्या राजा दशरथाने. राजाला वाटलं शिकार आलेली आहे पाणी पिण्यासाठी. भात्यातून एक बाण काढला. तो लक्षवेधी बाण धनुष्यावर चढवला आणि त्या दिशेनं सोडला ज्या दिशेनं पाण्यातून आवाज आला होता. सुसू करत तो बाण आला आणि बाळ श्रावणाच्या छातीत घुसल्याबरोबर आई ग आवाज दिला श्रावणानं. कोणी मारला बाण? कोणी मारला? रक्ताच्या थारोळ्यामध्ये तो श्रावण बाळ पडलेला आहे. आणि त्याच वेळेला विचार केला झाडावर बसलेल्या राजा दशरथानं, माझ्या हातून हे काय घडलं? अरे एक प्राणी मारायला आलो होतो, पण एक माणूस मारला. उडी मारली खाली झाडावरून, आणि त्या ठिकाणी राजा दशरथ आलेला आहे. त्या ठिकाणी ज्या ठिकाणी श्रावण बाळ पडले, कमरे एवढ्या पाण्यामध्ये, पाणी लाल बुंद झालेलं रक्तानं, आणि रक्ताच्या थारोळ्यात पडलेला तो श्रावण बाळ पाडला. कोण तू? कोण तू? मला विचारताय? तुम्ही कोण सांगा? मी अयोध्येचा राजा दशरथ. दशरथ? वा, बरंच नाव ऐकून होतो राजा तुझं. माझे आंधळे आईबाप सांगायचे, अरे पृथ्वीवर असा एक राजा होऊन गेला. पृथ्वीवर एक असा राजा आहे ज्याची मदत मागण्यासाठी इंद्र सुद्धा स्वर्गातून त्याच्या जवळ येतो. वा राजा वा, फार मोठा पराक्रम केला. अरे एका आंधळ्या आईबापाची काठी मारलीस राजा, काठी मारलीस. हात जोडले राजा दशरथानं, मला माफ कर, मला माफ कर श्रावणा, मी जाणून बुजून नाही मारला. मी माफ करेन राजा, मी माफ करेन, पण माझे आंधळे आईबाप माफ नाही करणार तुला. आईबाप कुठे आहेत? आईबाप त्यांना पाणी पाजण्यासाठी आलो होतो. माझी फक्त एक शेवटची इच्छा पूर्ण कर. माझ्या आंधळ्या आईबापाला पाणी पाज राजा. कमंडलू घेतला हातामध्ये आणि पुन्हा एकदा त्या तडफडत असलेल्या श्रावण बाळाला वाकून नमस्कार केला. हो, त्या आई
मात्र पितृभक्त श्रावणाला नमस्कार केला राजा दशरथानं. श्रावण बाळानं प्राण सोडला आणि राजा दशरथानं कमंडलू पाण्यानं भरला आणि त्या ठिकाणी आला राजा दशरथ, ज्या ठिकाणी कावडीमध्ये आंधळे आईबाप विलाप करत होते. काय हो, बराच वेळ झाला आपला श्रावण बाळ अजून परत आला नाही. फार भयानक जंगल दिसते. रात्रीचे रातकिडे ओरडत आहेत. जंगली श्वापद, वाघ, सिंह, अनेक हिंस्र श्वापदांचा आवाज येतोय कानावर. काही बरं वाईट तर झालं नसेल आपल्या बाळासोबत. ती श्रावण बाळाची आई आपल्या श्रावण बाळाच्या बापाला, दोघही आंधळे जन्मापासून, एकमेकांचा संवाद चालू आहे. काय हो, एखाद्या वाघा सिंहानं तर हल्ला केला नसेल? अगं काय बोलतेस तू? नीट बोल, शुभ बोल, चांगलं बोल. आपला पोरगा आहे ते. आणि आपण कुठं निघालो विचार कर. आपण निघालो काशीच्या विश्वनाथाच्या दर्शनाला. आणि तो काशीचा विश्वनाथ आपल्या बाळाचे रक्षण नाही का करणार? आपल्या बाळाला कसं काही होणार? चांगलं बोल. नाही हो, मी आई आहे ना, आई, आणि आईला काळजी ही वाटणारच, म्हणून म्हणते. हो, आपल्या बाळाचं काही बरं वाईट तर झालं नसेल? हो. त्याच वेळेला पायाचा आवाज झाला आणि राजा दशरथ जवळ आलेला, कोणीतरी जवळ आलेलं आहे हे लक्षात आलं त्या आंधळ्या आईबापाच्या. त्याच वेळेला राजा दशरथ पुढे आला आणि कमंडलू पुढे धरला त्या आंधळ्या बापाच्या. हे घ्या पाणी, हे घ्या पाणी. कोण आहेस तू? त्यावेळेला सांगितलं, मी अयोध्येचा राजा दशरथ. दशरथ, तू का आलास पाणी घेऊन? मोठ्या करारी आवाजामध्ये विचारलं. दशरथा, तू का आलास पाणी घेऊन? यावं लागलं मायबाप, मला यावं लागलं. असा कोड्यात बोलू नकोस, नीट काय ते सांग. माझ्या मुलाला एखाद्या जनावरानं तर हे अर्धवाक्य तिथंच तोडलं आणि सांगितलं राजा दशरथानं, जंगलातल्या जनावरानं नाही, या अयोध्येच्या पशून, या अयोध्येच्या जनावरानं राजा दशरथानं तुमच्या पोराला मारलं. माझ्या पोराला मारलं? अरे काय केलंस राजा तू? या आंधळ्या मायबापाची काठी हिरावून घेतलीस राजा. अरे मायबापाच्या कमरेत लाथा घालणारे पोरं आजकाल जन्माला आलेत राजा. पण ते पोरग, आम्ही त्याचे मुलं होतो, आम्ही त्याचे. हो, नात्यानं तो आमचा मुलगा, पण आम्ही त्याचे मुलं होतो राजा. सकाळी भल्या पहाटे उठून तो आमचा मुलगा स्नान आटोपून देवपूजा करून आमची सेवा करायचा, आंघोळ घालायची, स्वयंपाक करून आम्हाला जेवू घालायचं राजा. एके दिवशी संध्याकाळी पाय दाबत असताना मी इच्छा मनातली बोलून दाखवली, बाळा रे, जन्माला आल्याच्या नंतर एकदा तरी काशीच्या विश्वनाथाचं दर्शन घ्यावं म्हणून निघालो होतो राजा काशीच्या विश्वनाथाच्या दर्शनाला. पण राजा, तू घात केलास. राजा दशरथ रडतोय आणि श्रावणाचे आंधळे आईबाप रडतायत. हो राजा, हे आंधळे आईबाप तुला श्राप देतात राजा, श्राप देतात. ऐक, लक्षात ठेव, मरताना तुझ्याजवळ आज जसा आमच्या जवळ आमचा पोरगा नाही, आमचा वंश नाही, तसा तुझा सुद्धा तुला पाणी पाजवणारा कोणी राहणार नाही. लक्षात ठेव राजा. तडफडत श्रावण म्हणत त्या आंधळ्या आईबापानं पाय घासत प्राण सोडला, पाय घासत. तीनही प्रेत एकत्र केले, तीनही प्रेत. तो नदीवर मरून पडलेला श्रावण बाळ आणि ते आंधळे आईबाप, एकच चिता रचली, एकच. आणि त्या एकाच चितेवर तिघांनाही राजानं अग्निडाग दिला. 3 चिता एकत्र पेटवल्या आणि रात्रीच्याच वेळेला अंधारातच राजा दशरथ महालात परतले. महालात परतल्यावर कैकेयीच्या महालात गेले राजा दशरथ. दारावर थाप मारली, कैकेयी दार उघड. घाबरलेला आवाज ऐकला कैकेयीनं आणि धावत जाऊन दरवाजा उघडला. पाहतो तर राजा रडतोय. काय झालं मालक? दार बंद केलं आणि एखादा लहान मुलगा आपल्या आईच्या मांडीवर कुशीत शिरून रडावा तसा राजा दशरथ अयोध्येचा नरेश कैकेयीच्या मांडीवर डोकं ठेवून रडायला लागला. काय झालं? काही नाही राणी, जंगलातून जिवंत वापस आलो याचं दुःख वाटते. काय म्हणते? जंगलातून जिवंत आल्याचं दुःख वाटते. जंगलातून जिवंत आल्याचं. काय झालं? स्वतःला पोरग व्हावं याच्यासाठी जंगलात गेलो होतो. काय म्हणतोय राजा दशरथ? स्वतःला पोरग व्हावं याच्यासाठी जंगलात गेलो होतो, पण गेल्याच्या नंतर तिथं आंधळ्या आईबापाचं एकुलतं एक गोरगोमट पोरग मारून आलो राणी, मारून आलो. मग काय? आंधळे आईबाप पाय घासत मेले, मरताना श्राप देऊन मेले. काय श्राप?
जसं आम्ही आमच्या पुत्राच्या वियोगानं मरतोय राजा, तसाच तू मरशील. मरताना तुझ्या जवळ सुद्धा एकही पुत्र राहणार नाही, पुत्राच्या वियोगानं मरशील. राजा झोपी गेला, पण कैकेयी मात्र डोक्यात विचार करते, पुत्राच्या वियोगानं ते जसे मेले तसाच दशरथ राजा सुद्धा पुत्राच्या वियोगानं मरणार, पुत्राच्या वियोगानं. म्हणजेच राजा दशरथाला पुत्र मात्र होणार आहे. बस काही दिवसानंतर पुत्र कामेष्टी नावाचा तो यज्ञ केला आणि राजाला मग आता तीनही राण्या गर्भवती आहेत. गर्भवती कोणी केला यज्ञ ते फार मोठी कथा आहे आणि भागवतामध्ये तेवढी कथा येत नाही. त्याच्यामुळं मला हे धावत्या ओघामध्ये सांगणं भाग आहे. शृंग ऋषीच्या हाताने यज्ञ केला. जाबाली, वशिष्ठ सगळे, कात्यायन, गौतम, यज्ञ पार पडला. यज्ञातून यज्ञ भगवंत प्रगट झाले. पायस प्रसाद दिला. ते कैकेयीच्या हातातला प्रसाद घारीने उचलला. मग ते पिंड घारीने झडपिला. मग तो अंजनीने तो सेविला. मग अंजनीच्या तपासाठी आणि कोण आले पोटी? महारुद्र आले पोटी. बोलिये बजरंगबली भगवान की जय. त्या एकाच यज्ञाच्या प्रसादापासून सगळ्याचा जन्म आहे बरं का. रामप्रभूचा त्याच्यातूनच जन्म, लक्ष्मणजी, भरत, शत्रुघ्न आणि हनुमंत सुद्धा त्याच प्रसादापासून जन्म आहे. आणि आता तीनही राण्या गर्भवती आहेत. बस डोहाळे विचारतायत राजा दशरथ. कैकेयीला डोहाळे विचारले. तिनं सांगितले आंबे खावेसे वाटतायत, चिंचा, बोर. सुमित्रेला विचारलं. सुमित्रा म्हणली हो अजून काही खावंसं वाटते. मी काल सांगितलं महिला मंडळीला आजकालचे डोहाळे फार वेगवेगळेच लागायला लागलेत. मातीच खातात बायका, राखच खायला लागल्यात, हो विटा खायला लागल्यात. ते विटा जे बांधकामाच्या विटा असतात त्या कशा बनतात माहिती आहे का? कुठली तरी शेतातली कुठली तरी आता शेतातली पण नाही, आता ते ऊसाच्या मळीपासून बनवायला लागलेत. ऊसाच्या मळीपासून राख आणि माती शेतातली. मी डॉक्टरला विचारलं, डॉक्टर आमचे जवळेकर साहेब सावकार वसमतला, त्याला विचारलं बायका माती का खातात? म्हणले बायकाच्या ज्ञानात माती पडल्यावर माती खातात. होता काय सांगावं, माती खातात. लगेच कैकेयीला विचारलं, सुमित्रेला विचारलं, कौशल्याला डोहाळे विचारले राजा दशरथानं. हो कौशल्या तुझे डोहाळे सांग, काय खावंसं वाटते, काय करावंसं वाटते, काय? त्यावेळेला कौशल्याने सांगितलं डोहाळे कसे लागले पाहिजे, त्या कौशल्यासारखे लागले पाहिजे. ऐका कौशल्या काय म्हणते. आणि रे धनुष मारी रे रावण, 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 आणि रे धनुष मारी रे रावण. याला आवाज द्या जरा, आवाज द्या, इको द्या. आणि रे धनुष मारी रे रावण, आणि रे धनुष मारी रे रावण, आणि रे धनुष मारी रे रावण, आणि रे धनुष मारी रे रावण. लंका विभीषण देव केली, लंका विभीषण देव केली, लंका विभीषण देव केले, लंका विभीषण देव केले. आणि रे धनुष मारी रे रावण, आणि रे धनुष मारी रे रावण, आणि रे धनुष मारी रे रावण, आणि रे धनुष मारी रे रावण. आणि रे धनुष्य, आताच धनुष्य घ्यावा हातात, घोड्यावर बसावं आणि त्या दुष्ट राक्षसाचा, त्या रावणाचा वध करावा. डोहाळे लागले, डोहाळे कौशल्याला. कारण पोटामध्ये कोण वाढतोय? ब्रह्मांडाचा बाप, तो नारायण भगवंत. आणि ते तेज जेव्हा त्या कौशल्याच्या चेहऱ्यावर दिसू लागलं. हो पहा तुम्ही, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हणतात. पाळण्यात नाही, त्याही अगोदर बाळाचे पाय हे जेव्हा बाळ आईच्या गर्भामध्ये तेव्हा त्या स्त्रीच्या डोहाळ्यावरून सुद्धा बाळाचे लक्षण
दिसू लागतात. कारण पहा, आजकाल महिला मंडळी म्हणतात ते 7-8 महिने झाले की ते म्हणते बाळ पोटातून लाथ मारायले म्हणतात, बरोबर. आणि ते जन्माला आल्यावर मग लाताच घालते की. कारण महिला मंडळी गर्भावस्थेमध्ये गर्भसंस्कार नावाचा एक आपल्याकडे संस्कार आहे, गर्भसंस्कार. जेव्हा महिला गर्भवती आहेत तेव्हा पूजा पाठ, काही धार्मिक ग्रंथाचं वाचन, काहीतरी चांगलं पाहणं, चांगलं वाचणं हे केलं पाहिजे. आजकाल घराघरामध्ये TV आहेत, प्रत्येक हातात मोबाईल आहे. आणि मग ते हिंदी चित्रपट काही, मराठी चित्रपट काही, ते आंध्राचे चित्रपट तर TV वर 24 तास चालू आहेत. मग तेच हाणामारीचे चित्रपट. मग ते लाथा नाही घालणार तर काय घालणार? पोटात आहे तोपर्यंतही लाथा मारते आणि बाहेर आल्यावर मायबापावर लाथा घालते. म्हणून गर्भसंस्कार सांगितलेत आपल्याकडं. स्त्रीनं चांगलं वाचलं पाहिजे, चांगलं लिहिलं पाहिजे, चांगलं पाहिलं पाहिजे, देवपूजा, धार्मिक कार्य हे केलं पाहिजे, तर संतती चांगली निर्माण होईल. संतती चांगली निर्माण करण्यासाठी चला, डोहाळे लागले होते जिजाऊला. जसे कौशल्येला लागले तसेच जिजाऊला सुद्धा लागले. जिजाऊला सुद्धा ज्या वेळेला छत्रपती शिवराय जिजाऊच्या गर्भामध्ये वाढत होते त्यावेळेला जिजाऊ मासाहेब स्वतः घोड्यावर बसायच्या, तलवार चालवायच्या. तलवार, लक्ष इकडे द्या. ए झिट्टूवाली काकू समोर बघ, मागं काय बघायली तूच समोरची, हा पिवळं शर्टवाली. हा, स्वतः जिजाऊ घोड्यावर बसायच्या आणि तलवार चालवायच्या. आणि म्हणूनच तर तसे डोहाळे होते जिजाऊ आईसाहेबाचे. म्हणून तर शिवबासारखं रत्न जन्माला आलं. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला. तो बापाचा बाप बाग शुभा जन्मला, तो बापाचा बाप बाग शुभा जन्मला. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला. तो बापाचा बाप बाग शुभा जन्मला, तो बापाचा बाप बाग शुभा जन्मला. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. आज्ञा होती माझी जाऊची शपथ घेतली स्वराज्याची, आज्ञा होती माझी जाऊची शपथ घेतली स्वराज्याची. जनकल्याणाची शिकवणे जगद्गुरु तुकोबाची, जनकल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबाची. तोरण बांधील स्वराज्याचे त्या तोरणागडाला, तोरण बांधील स्वराज्याचे त्या तोरणागडाला. तो बापाचा बाप बाग शुभा जन्मला, तो बापाचा बाप बाग शुभा जन्मला. बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप बाग शुभा जन्मला, बाग शुभा जन्मला. घोड्यावर बसावं, तलवार चालवावी असे डोहाळे जिजाऊचे होते. म्हणून शिवबासारखं रत्न जन्माला आलं. हो,